मित्रांनो, वॉरन बफे यांची जी इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे बर्कशायर हाथवे, त्या कंपनीला दरवर्षी $5 बिलियन दर वर्षाला मिळतात, त्यांच्या अकाउंटमध्ये येतात आणि ते असतात डिव्हिडंडच्या माध्यमातून आलेले पैसे. म्हणजेच काय, त्याच्यासाठी त्यांना वॉरन बफेना कुठल्याही प्रकारची बाईंग सेलिंग करावी लागत नाही. त्यांनी जे शेअर्स घेऊन ठेवले आहेत ते शेअर्स दर वर्षाला $5 बिलियन त्यांच्या अकाउंटमध्ये पोहोचवतात. $5 बिलियन हा आकडा किती आहे हे जर तुम्हाला कल्पना करायची असेल तर आपल्या भारतातली सगळ्यात मोठी कंपनी रिलायन्स, त्याचा दरवर्षीचा जेवढा प्रॉफिट आहे तो आहे $5 बिलियन इतका. एवढे पैसे म्हणजे रिलायन्स पूर्ण वर्षभर मेहनत करून जेवढे पैसे कमावते तेवढे पैसे वॉरन बफे यांची कंपनी काहीही मेहनत न करता कमावते आहे. आणि ही आहे खरी मजा डिव्हिडंडची. आता रिलायन्स कंपनीचे जे ओनर आहेत, रिलायन्स कंपनीचे मुकेश अंबानी जे आहेत, ते सगळ्यात लार्जेस्ट शेअर होल्डर आहेत. ते कंपनीमध्ये काम करण्याचा पगार घेत नाहीत, परंतु तरीसुद्धा कमवतात. ते देखील कमवतात डिव्हिडंडच्या माध्यमातून. रिलायन्स कंपनी त्यांना डिव्हिडंडच्या माध्यमातून जवळजवळ 3,500 करोड रुपये दर वर्षाला देते. आणि जेवढे तुम्ही मोठे इन्व्हेस्टर बघाल ते सगळे डिव्हिडंडच्या माध्यमातून खूप पैसे कमवत आहेत. तुम्हालाही डिव्हिडंड इन्व्हेस्टिंग करायची आहे का? या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत. डिव्हिडंड म्हणजे काय, डिव्हिडंड इन्व्हेस्टिंगसाठी शेअर्स कसे निवडायचे, कंपन्या डिव्हिडंड कधी देतात, का देतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं डिव्हिडंड इन्व्हेस्टिंग आपण करावी की नाही करावी हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग लवकरच सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा डिव्हिडंड शब्द समजून घेऊया. डिव्हिडंडमध्ये डिवाइड हा शब्द आलेला आहे. सो सगळ्यात शेवटी कंपनीकडे जे पैसे उरतात, म्हणजे कंपनी बिझनेस करते, त्याच्यातून मटेरियल कॉस्ट जाते, लेबर कॉस्ट जाते, सगळे मिळून जे त्यांच्याकडे प्रॉफिट शेवटचं उरतं, अगदी टॅक्स वगैरे भरल्यानंतर उरलेलं जे प्रॉफिट आहे ते कंपनी त्यांच्या शेअर होल्डर्सना वाटून टाकते. आणि यालाच म्हणतात डिव्हिडंड, प्रॉफिट शेअर होल्डर्सना वाटणे. हे समजून घेण्यासाठी आपण एक सोपं एक्झाम्पल पहिल्यांदा घेऊया. समजा तुम्ही स्वतःचा एक व्यवसाय सुरू केला, मे बी तुम्ही एक आईस्क्रीम शॉप सुरू केलं, ठीक आहे. तर त्या आईस्क्रीम शॉपमध्ये सुरुवातीला तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले, जागा घेतली, सामान आणलं, माणूस ठेवला आणि तुमचं शॉप सुरू झालं. त्याच्यानंतर ते सगळे खर्च गेल्यानंतर तुम्ही जेवढी कमाई केले त्याच्यातून खर्च मायनस केले, जेवढे पण पैसे उरले ते पैसे तुम्ही स्वतःसाठी पगार म्हणून घेऊ शकता, किंवा ते पैसे तुम्ही तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी वापरू शकता. स्वतःला काही न घेता ते पैसे तुम्ही बिझनेस वाढवण्यासाठी वापरू शकता. तर कंपन्या ज्या आहेत त्या दोन प्रकारे त्यांचं प्रॉफिट वापरतात. एक तर ते प्रॉफिट शेअर होल्डर्सना देतात, म्हणजे जर ते पैसे तुम्ही स्वतःकडे घेतले असते तर ते डिव्हिडंड झाला असता, आणि जर ते पैसे तुम्ही इन्व्हेस्ट केले असते पुन्हा मार्केटमध्ये किंवा तुमच्या बिझनेसमध्ये तर ते झालं असतं रिटेन्ड अर्निंग्ज. म्हणजेच काय, मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या आपल्या प्रॉफिटचा काही भाग शेअर होल्डर्सना परत देतात डिव्हिडंडच्या माध्यमातून, आणि काही भाग पुन्हा आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतात जेणेकरून बिझनेस वाढावा. तर यातला जो भाग आपल्याकडे परत येतो त्याला म्हणतात डिव्हिडंड. आता प्रत्येक कंपनीला डिव्हिडंड देणं भाग आहे असं नाही आहे. तुमच्या बिझनेसमध्ये जर तुम्ही ठरवलं की मी माझ्यासाठी नाही घेत पैसे, मी सगळे पैसे इन्व्हेस्ट करतो, मार्केटिंग अजून करतो, बिझनेस आणखीन वाढवतो, तर कंपन्या पण असंच करतात. काही कंपन्या मात्र आपल्या शेअर होल्डर्सना खुश ठेवतात, त्यांना पण डिव्हिडंड देतात. आपली जी वेल्थ जनरेट केलेली आहे, क्रिएट केलेली आहे, ती इतर शेअर होल्डर्सबरोबर वाटून घेतात. तर हे आहे डिव्हिडंड. आणि अशा कंपन्या निवडणं ज्या खूप चांगला डिव्हिडंड देतात, अशा कंपन्या निवडणं, त्यांच्यामध्ये गुंतवणूक करणं, जेणेकरून आपल्याला दर वर्षाला चांगला डिव्हिडंड मिळत राहील, दर वर्षाला थोडे थोडे पैसे मिळत राहतील, त्याला म्हणतात डिव्हिडंड इन्व्हेस्टिंग. आता बघा, तुम्ही शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केलं, त्या शेअरची किंमत वाढते आहे आणि तो शेअर तुम्ही सेल केला नाही तरीसुद्धा ते प्रॉफिट तर तुमचं होतच आहे शेअरच्या किमतीबरोबरचं, पण त्यासोबत हे एक ॲडिशनल आणखीन आलेले पैसे आहेत. साधारण तुम्ही जेव्हा घर घेता त्या घराची किंमत ॲप्रिशिएट होते आणि ते घर रेंटवर दिलं तर त्याचं रेंट पण मिळतं. तर डिव्हिडंड म्हणजे शेअर्सवर मिळालेला रेंट, असं एक सोप्या भाषेत तुम्ही समजू शकता. फक्त काय आहे, कंपन्या दरवर्षी डिव्हिडंड देतीलच याची काही गॅरंटी नसते, कंपनीला ते बंधनकारक नसतं. एखादी कंपनी म्हणते की हे पैसे मी शेअर होल्डर्सना आत्ता देण्यापेक्षा
ते पैसे आम्ही रिइन्व्हेस्ट करू, बिझनेस वाढवू आणि त्यामुळे शेअर होल्डर्सनाच अल्टिमेटली चांगला फायदा मिळेल, त्यांच्या शेअरची प्राईस जास्त वाढेल. तर असे वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे विचार असतात आणि त्यामुळे सगळ्याच कंपन्या डिव्हिडंड देत नाही. ज्या कंपन्या डिव्हिडंड देत आहेत त्या शोधायच्या, त्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं आणि दर वर्षाला कमवायचं डिव्हिडंडच्या माध्यमातून. हे आहे डिव्हिडंड इन्व्हेस्टिंग. डिव्हिडंड इन्व्हेस्टिंग समजून घेण्याच्या आधी आपल्याला 3 मुख्य गोष्टी समजून घ्यायला लागतील. पहिली गोष्ट म्हणजे डिव्हिडंड जेव्हा कंपनी डिक्लेअर करते तो पर्सेंटेजमध्ये डिक्लेअर करते. उदाहरणार्थ एखाद्या कंपनीने सांगितलं की आम्ही 100% डिव्हिडंड देणार आहोत. याचा अर्थ असा नाही की ते 100% जे आहेत ते सध्याच्या मार्केट प्राईसच्या 100%, तर त्या शेअरची जी फेस व्हॅल्यू होती, जी साधारण 10 रुपये 5 रुपये अशी काहीतरी असते, त्या फेस व्हॅल्यूच्या तेवढे टक्के असतात. जर एखाद्या शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपये असेल तर त्याच्यावर 100% म्हणजे 10 रुपये प्रति शेअर असा हा डिव्हिडंड डिक्लेअर झालेला आहे. त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही कधी न्यूजमध्ये वगैरे वाचाल की कंपनीने एवढे टक्के डिव्हिडंड दिला, याचा अर्थ असा नाही की ते करंट मार्केट प्राईसच्या आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी आपल्याला समजून घ्यायची त्याला म्हणतात डिव्हिडंड यील्ड. हा महत्त्वाचा आकडा आहे. डिव्हिडंड यील्ड पर्सेंटेज काय असतं, कंपनीने जो अमाऊंटमध्ये डिव्हिडंड दिलेला आहे, आपण आत्ताच्या उदाहरणात बघितलं की 10 रुपये प्रति शेअर, आणि त्या शेअरची खरी प्राईस, समजा त्या शेअरची खरी प्राईस 1000 रुपये आहे, तर 1000 रुपयाच्या मार्केट प्राईसवर 10 रुपये जर डिव्हिडंड दिलेला आहे, याचा अर्थ 1% डिव्हिडंड यील्ड आलेला आहे. हे महत्त्वाचं आहे, हा शब्द नीट लक्षात ठेवा. डिव्हिडंड यील्ड म्हणजे सध्याच्या मार्केट प्राईसच्या किती पर्सेंट. आणि त्याच्यानंतर एक तिसरा आकडा आपल्याला आणखीन लक्षात घ्यायचा आहे, त्याला म्हणतात डिव्हिडंड पे आउट रेशिओ. कंपनीला जे प्रॉफिट होतं आहे त्या प्रॉफिटच्या किती टक्के वाटा कंपनी शेअर होल्डर्सबरोबर वाटते, त्याला म्हणतात डिव्हिडंड पे आउट रेशो. कंपनीला जर 100 रुपये प्रॉफिट झालं आणि त्यांनी 50 रुपये शेअर होल्डर्समध्ये वाटले तर 50% हा पे आउट रेशिओ झाला. या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या नीट लक्षात ठेवा. तुम्हाला पण असा चांगला डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्यांचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे का? मी तुम्हाला आत्ता स्क्रीनरवर घेऊन जातो आणि तिथे दाखवतो की कशा प्रकारे आपण पोर्टफोलिओ बनवू शकतो. पण त्याच्याही आधी एक गोष्ट लक्षात घ्या, डिव्हिडंड जो आपल्याला मिळणार आहे तो काही कंपन्या क्वार्टरली देतात, काही ॲन्युअली देतात, किंवा कधीकधी तो स्पेशल केसमध्ये दिला जातो. म्हणजे उदाहरणार्थ कंपनीने समजा त्यांचा एक ब्रँड विकून टाकला किंवा त्यांचा एक बिझनेस विकून टाकला, तर त्याच्याकडे जे पैसे येतात ते पण पैसे डायरेक्टली कधीतरी डिवाईड होतात. सो त्याची काही वेळ काळ नसते, त्याला स्पेशल डिव्हिडंड म्हटला जातो. पण जनरली काही कंपन्या क्वार्टरली आणि काही कंपन्या ॲन्युअली म्हणजे दर वर्षातून एकदा डिव्हिडंड देतात. जर हे उत्पन्न म्हणून पाहिजे असेल, दर वर्षाला दर क्वार्टरला जर आपल्याला शेअर्समधून उत्पन्न पाहिजे असेल तर आपण डिव्हिडंड इन्व्हेस्टिंग करायची आहे. ती करत असताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे कंपनी सातत्याने डिव्हिडंड देते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती कंपनी पुढे सातत्याने प्रॉफिट करत राहील. कारण जर प्रॉफिटच केलं नाही तर ती आपल्याला डिव्हिडंड देणार कुठून. आणि म्हणून केवळ आत्ताचा आकडा बघून इन्व्हेस्ट करायचं नाही आहे की किती % डिव्हिडंड दिला आहे, तर पुढे डिव्हिडंड देण्याची त्या कंपनीत क्षमता आहे का हे पण आपल्याला चेक करायचं आहे. आणि तेच आता आपण स्क्रीनरवर चेक करणार आहोत. चला तर मग जाऊया स्क्रीनरवर. हे बघा मित्रांनो, मी इथे स्क्रीनरवर आलेलो आहे. इथे माझं अकाउंट लॉग इन केलेलं आहे. तुम्ही एक फ्री अकाउंट इथे बनवू शकता. मग इथे स्क्रीन्स लिहिले, तिथे स्क्रीन्समध्ये जातो आणि एक मी नवीन स्क्रीन क्रिएट करतो. आपल्याला काय बघायचं आहे, डिव्हिडंड. तर कंपन्या ज्या डिव्हिडंड देतात साधारण 1 to 3% असतं. काही कंपन्या 3% जास्त पण देतात. पण जर तुम्ही ॲव्हरेज बघितला तर 1% ते 3% तुम्हाला ॲव्हरेज मिळेल, ज्या डिव्हिडंड इन्व्हेस्टिंगसाठी चांगल्या कंपन्या आहेत. बऱ्याच कंपन्या बिलकुल डिव्हिडंड देत नाही, त्यांचा डिव्हिडंड 0 असतो. ओके. तर आपल्याला डिव्हिडंड इन्व्हेस्टिंग पुरता आपण कन्सिडर करूया ज्या 3% जास्त देत आहेत. ओके. सो पहिल्यांदा मी तुम्हाला 3% जास्त डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या दाखवतो. डिव्हिडंड यील्ड लिहिलेलं आहे बघा इथे, डिव्हिडंड यील्ड इज ग्रेटर दॅन 3. ठीक आहे. आणि पुढे मी आणखीन एक नियम लिहिला, कारण मला सगळ्याच कंपन्या नको आहेत, मला चांगल्या गुड क्वालिटी कंपन्या पाहिजेत. आणि म्हणून मी लिहिलं मार्केट कॅपिटलायझेशन इज ग्रेटर दॅन से 5000 crore. आपण एक एक्झाम्पल म्हणून घेतो आहे. आणि मग मी ही क्वेरी रन केली. 26 कंपन्या आल्या बघा इथे. 26 कंपन्या आल्या ज्या 5000 crore जास्त मार्केट कॅपच्या आहेत आणि 3% जास्त आपल्याला डिव्हिडंड देत आहेत. आणि या 26 कंपन्यांना जर आपण सॉर्ट केलं, इथे हा डिव्हिडंड यील्डचा कॉलम आहे, मी त्याच्यानुसार सॉर्ट करतो बघा. आणि सगळ्यात जास्त डिव्हिडंड देणारी कंपनी IOCL ही दिसते आपल्याला 7.85. दुसरी आहे वेदांता,
तिसरे आहे CPCL, BPCL, हिंदुस्तान झिंक, कोल इंडिया, HPCL, ONGC. सो तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली, जनरली ज्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहेत त्या जास्त डिव्हिडंड देत आहेत. का? कारण प्रत्येक वेळेला गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनचा प्रॉफिट मेकिंग हा फोकस नसतो, तर त्यांना जास्तीत जास्त पैसे कमवून गव्हर्नमेंटला दरवर्षी द्यायचे असतात, सो दॅट गव्हर्नमेंटला ते राष्ट्र चालवण्यासाठी पैसे वापरता येतील. ओके, आणि म्हणून जनरली गव्हर्नमेंट कंपन्यांमध्ये आपल्याला जास्त डिव्हिडंड दिसतो. पण आपण इथे एक वेगळं उदाहरण घेऊया. एक वेदांताचं मी उदाहरण घेतोय बघा. ही प्रायव्हेट कंपनी आहे आणि मी वेदांताचं इथे पेज ओपन केलेलं आहे. तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं तर ते ओपन होईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला इथे वेदांताची डिव्हिडंड यील्ड दिसते 7.56%. म्हणजे बँकेत पैसे ठेवल्यापेक्षा जास्त पैसे आपल्याला हे कमवून देत आहे. ओके, 7.56%. पण फक्त एवढा आकडा बघून इन्व्हेस्ट करायचं नाही, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं त्या कंपनीची ग्रोथ, प्रॉफिटमध्ये सातत्याने ग्रोथ होणं गरजेचं आहे. आणि इथेच खरा प्रॉब्लेम होतो. 7.56 आपल्याला इथे यील्ड दिसते, पण जर तुम्ही बघितलं कंपनीची प्राईस जी आहे ती प्राईस वर खाली होते. गेल्या 10 वर्षांचा जर डेटा बघितला तर 241 वरून ती प्राईस साधारण 480 झाले. म्हणजे दुप्पट पण नाही झालेले पूर्ण 10 वर्षात. ओके, आणि साधारण जर निफ्टी बघितलं तर 6-7 वर्षानंतर निफ्टी डबल होते. याचा अर्थ हा स्टॉक जो आहे तो निफ्टीपेक्षा कमी ग्रो होतो आहे. अजून आपण खाली जाऊया आणि बघूया. खाली आपल्याला प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट दिसतं स्क्रीनरवर आणि हे 10 वर्षाचं आहे बघा. मार्च 2013 पासून मार्च 2024 पर्यंतचं आपल्याला 10 वर्षाचं दिसतंय. आणि आपण त्याचं नेट प्रॉफिट बघूया. ओके, इथे नेट प्रॉफिट आपल्याला खाली दिसतंय 2280 करोडमध्ये आहे हे. त्याच्यानंतर 11,000 करोड झालं, त्याच्यानंतर -11,000 करोड झालं, मग पुन्हा -17,000 म्हणजे 2 वेळाला लॉस झाला. पुन्हा 11,000, 13,000, 9,000, पुन्हा -4,000, 15,000, 23,000, 14,000, 7,500 आणि आता हे पुन्हा 9,500 करेल असं दिसतंय. तर तुम्हाला एक लक्षात आलं का की ही कंपनी स्टेबल प्रॉफिट देत नाही आहे. याचं प्रॉफिटला बघितलं तर कधी प्रॉफिट कधी लॉस, कधी प्रॉफिट कधी लॉस, कधी कमी प्रॉफिट कधी खूप जास्त प्रॉफिट कधी खूप जास्त लॉस. तर ह्या अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले तर डिव्हिडंड तर चांगला मिळेल, पण तुमची ओव्हरऑल ग्रोथ जी आहे स्टॉकची जी झाली पाहिजे ती होणार नाही. आपण शेअर मार्केटमध्ये काय येतो? आपण शेअर मार्केटमध्ये यासाठी येत नाही की आपल्याला ते छोटे छोटे डिव्हिडंड मिळावे 2%, 3%. आपण यासाठी येतो शेअरला सांगण्यासाठी की घे माझे पैसे आणि आता हे दर वर्षाला 12, 13, 15% वाढवून दाखव. ती खरी कमाई आहे. ओके, आणि म्हणून फक्त जर तुम्ही त्याच्या डिव्हिडंडच्या टक्केवारीकडे बघून इन्व्हेस्ट कराल तर फसाल. आणि या फसण्याला म्हणतात व्हॅल्यू ट्रॅप. बऱ्याच वेळेला कंपन्या वाढतच नाहीत, वर्षानुवर्ष तिथेच राहतात आणि आपले पैसे त्याच्यात अडकून राहतात. व्हॅल्यू ट्रॅप होते. जर तुम्ही इथे बघितलं खाली तर बघा कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ जी आहे 10 वर्षाची -5 आहे. 10 वर्षात निगेटिव्ह झालेला आहे, 5 वर्षात निगेटिव्ह झालेला आहे, 3 वर्षात निगेटिव्ह झालेला आहे आणि या वर्षाचं पण निगेटिव्ह झालेलं आहे. तर निगेटिव्ह ग्रोथ आहे या कंपनीला आणि स्टॉकची प्राईस 10 वर्षात हार्डली 6%ने वाढली आहे. म्हणजेच FDपेक्षा कमी रेटने वाढलेली आहे. ओके, सो इक्विटी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला एवढे कमी दर नाही पाहिजेत वाढीचे आणि म्हणून ही कंपनी गुंतवणुकीसाठी चांगली नाही आहे हे आपल्याला लक्षात येतं. जरी त्यांनी चांगला डिव्हिडंड दिला तरी ॲक्च्युली आपले पैसे याच्यात कमी होत आहेत. आपण अजून एक उदाहरण घेऊया, थोडक्यात घेतो, ते एवढं डिटेलमध्ये घेत नाही. कॅस्ट्रॉल इंडियाचं मी उदाहरण घेतलं. ही पण कंपनी चांगला डिव्हिडंड देण्यासाठी फेमस आहे. याचं डिव्हिडंड यील्ड 3.47% आहे, 3.5%. ओके, पण सेम प्रॉब्लेम आहे कॅस्ट्रॉलचं पण. जर तुम्ही बघितलं प्राईसमध्ये आलात तर कॅस्ट्रॉलची प्राईस जी आहे ती 266 रुपयावरून पुन्हा इथे 280 रुपयावरच आहे गेल्या 10 वर्षात. म्हणजे हा चांगला व्हॅल्यू ट्रॅप आहे. याच्यामध्ये ज्याचे पैसे गेले तो अडकला. 10 वर्ष झाले ते पैसे कुठेच मूव्ह झालेले नाही आहेत. फक्त डिव्हिडंड बघून जर इन्व्हेस्ट केलं तर असं होतं. इवन प्रॉफिट पण तुम्ही जर बघितलं, नेट प्रॉफिट 140, 186 वाढत 216 झाले 10 वर्षात. दुप्पटही झालेलं नाही आहे प्रॉफिट 10 वर्षात. ओके, आणि म्हणून ही कंपनी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी चांगली नाही आहे. त्याचा मार्केट शेअर जातो आहे किंवा कंपनीमध्ये काहीतरी गडबड आहे, जी कंपनी वाढत नाही आहे. आणि जी कंपनी वाढत नाही आहे तिथं आपल्याला जायचं नाही आहे. ओके, सो ग्रोथ हा ऑप्शन पण आपल्याला निवडायचा आहे. आता मी तुम्हाला एक्झॅक्ट स्क्रीन सांगतो जी तुम्ही वापरून चांगल्या कंपनी पण शोधू शकता. ओके, आणि ती स्क्रीन बघा इथे मी कमेंट स्क्रीनवर दिलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचे डिव्हिडंड यील्ड मोर दॅन 1 अशा कंपन्या ज्यांनी 1पेक्षा जास्त डिव्हिडंड दिला आहे. ओके,
दुसरं, डिव्हिडंड यील्ड लास्ट इयर इज ग्रेटर दॅन डिव्हिडंड प्रिसिडिंग इयर. गेल्या वर्षी दिलेला डिव्हिडंड त्याच्या आधीच्या वर्षापेक्षा जास्त आहे. दरवर्षी कंपन्या जास्त डिव्हिडंड देते हे चेक करण्यासाठी आपण हा फिल्टर टाकला. त्याच्यानंतर आपण अजून एक फिल्टर टाकला, डिव्हिडंड प्रोसिडिंग इयर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ॲव्हरेज 5 इयर डिव्हिडंड. मागच्या वर्षाचा जो डिव्हिडंड आहे तो त्याच्या मागच्या 5 वर्षांच्या ॲव्हरेज इतका आहे किंवा ॲव्हरेजपेक्षा जास्त आहे. का तर कंपनी सातत्याने वाढता डिव्हिडंड देते आहे किंवा किमान ॲव्हरेजला मॅच करेल एवढा डिव्हिडंड देते हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर मार्केट कॅपिटलायझेशन बघितलं आपण 5,000 करोडपेक्षा मोठी, कारण आपल्याला चांगल्या स्टेबल कंपनी पाहिजे. छोट्या कंपन्या आपण याच्यातून काढून टाकल्या. त्याच्यानंतर पुढचा फिल्टर आहे सेल्स ग्रोथ 3 इयर्स 10%. कंपनीची ग्रोथ पण झाली पाहिजे. आपण आत्ताच बघितलं, जर सेल्स झालं तरच प्रॉफिट वाढणार. तर सेल मागच्या 3 वर्षात 10% वाढला आहे आणि मागच्या 5 वर्षात ॲव्हरेज 10% वाढला आहे. असे आपण 2 फिल्टर लावले आणि सेम 2 फिल्टर आपण प्रॉफिटसाठी लावले की प्रॉफिट पण 3 वर्षात 10% वाढतं आहे आणि 5 वर्षात 10% वाढतं आहे. हे आपण का केलं? सातत्याने प्रॉफिट वाढतं आहे का हे बघायचं आहे. कारण काही कंपन्या मध्येच भरपूर प्रॉफिट करतील आणि ॲव्हरेज त्याच्यामुळे आपल्याला 10% दिसेल. आपल्याला फक्त ॲव्हरेज नको, तर ॲव्हरेज ओव्हर ऑल द पिरियड्स, म्हणजे प्रत्येक वर्षात ते चांगलं काम करतायत असं बघायचं आहे. तर हा जो फिल्टर आहे, हा फिल्टर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तुम्ही कॉपी करून घेऊ शकता. आणि हा फिल्टर अप्लाय केल्यानंतर जेव्हा आपण क्वेरी रन करतो तेव्हा आपल्याला 29 कंपन्या मिळतात, 29, ज्या या फिल्टरमध्ये बसत आहेत. आणि याच्यामध्ये जेव्हा आपण डिव्हिडंड यील्डनुसार सॉर्ट करतो तर सगळ्यात जास्त डिव्हिडंड आपल्याला 3.3% मिळालेला आहे. ओके, तर कॅनरा बँक, युनियन बँक, बँक ऑफ बरोदा, REC, गल्फ ऑईल, बँक ऑफ महाराष्ट्र, असे बँकिंग जरा जास्त दिसते इथे मला. सो अशा प्रकारच्या ज्या स्टॉक्स आहेत, हे 29 स्टॉक्स जे आहेत याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. अर्थात सगळे 29 करायचे नाही आहेत. प्रत्येक कंपनीचा अजून थोडा डीप स्टडी करा, फंडामेंटल ॲनालिसिस करा आणि त्याच्यानंतर तुमचं इन्व्हेस्टिंग डिसिजन घ्या. फंडामेंटल ॲनालिसिसची एक सिरीज आपली आहे, त्याचा व्हिडिओ तुम्ही इथे बघू शकता. त्या व्हिडिओवर क्लिक करा आणि तुम्ही फंडामेंटल ॲनालिसिसबद्दल माहिती घ्यायला सुरुवात करू शकता. ठीक आहे, आणि अशा प्रकारे तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे. पण आत्ता किमान 7,000 कंपन्यांमधून 29 कंपन्यांमध्ये तुम्ही आलात जिथे तुम्हाला डिव्हिडंड मिळेल. आता डिव्हिडंड इन्व्हेस्टिंग करताना एक गोष्ट आणखीन लक्षात ठेवा, 60% इन्व्हेस्टमेंट आपण हाय ग्रोथ आणि मॉडरेट डिव्हिडंडमध्ये करतो आहे. म्हणजे ज्या कंपन्या वेगाने वाढत आहेत, जरी डिव्हिडंड आता मला चांगला देत नसतील, मॉडरेट देत आहेत, त्यांच्यामध्ये करतो आहे. आणि 40% इन्व्हेस्टमेंट मी हाय डिव्हिडंड, जास्त डिव्हिडंड देणाऱ्या पण मॉडरेट रेटने ग्रो होतात, खूप जास्त वेगाने ग्रो होत नाहीत, अशा कंपन्यांमध्ये देणार. मी असं करून माझा जर 100%चा पोर्टफोलिओ बनवला तर काय होईल, मला भविष्यातला पण डिव्हिडंड मिळेल याची गॅरंटी देता येईल. आणि दुसरी गोष्ट, मला या वर्षी पुढच्या वर्षी पण चांगला डिव्हिडंड मिळेल, कारण तो डिव्हिडंड मला खर्चासाठी पाहिजे. ओके, तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ बनवू शकता. हा पोर्टफोलिओ बनवण्याचे अजूनही सोपे शॉर्टकट मार्ग पण आहेत. त्यातले 2 मार्ग तुम्हाला सांगतो. पहिला मार्ग आहे स्मॉल केस. तुम्ही ऐकलं असेल, स्मॉल केस ही जी वेबसाईट आहे तिकडे जा आणि तिकडे गेल्यानंतर तुम्हाला बरेचसे स्मॉल केस म्हणजे रेडीमेड पोर्टफोलिओज मिळतात. तर त्यातला आपण डिस्कवरमध्ये जाऊया आणि डिव्हिडंड सर्च करूया. तर आपल्याला डिव्हिडंड पोर्टफोलिओ पण इथे मिळेल. बघा, मी इथे डिव्हिडंड सर्च केलं तर डिव्हिडंड स्टार्स, डिव्हिडंड अरिस्टोक्रॅट्स आणि डिव्हिडंड किंग्ज असे 3 मिळाले. मी आता एकावर क्लिक करतो आणि हा बघा आपल्याला डिव्हिडंड स्टार्स हा पोर्टफोलिओ मिळाला. 63,000 याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आहेत मिनिमम. हा पोर्टफोलिओ असाचा असा आहे, घेण्यासाठी त्याचा परफॉर्मन्स आहे आणि त्याचे डिटेल्स पण आपल्याला खाली मिळतील. जस्ट अ मिनिट. हां, याचं स्टॉक्स आणि वेट्समध्ये तुम्ही आलात तर या पोर्टफोलिओमध्ये आपण कुठे कुठे इन्व्हेस्ट करणार ते इथे दिसते बघा. त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल तर दिसेल. आणि लार्ज कॅपमध्ये 33%, मिड कॅपमध्ये 8%, स्मॉल कॅपमध्ये 58%. तर हा एक आपल्याला चांगला मार्ग आहे इन्व्हेस्टमेंट करायचा स्मॉल कॅप्सच्या माध्यमातून. दुसरा एक मार्ग आहे आणि तो मार्ग आहे म्युच्युअल फंडचा. सो काही म्युच्युअल फंड्स आहेत जे तुम्हाला चांगला डिव्हिडंड देणाऱ्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करून देतात. सो मी इथे आता डिव्हिडंड म्युच्युअल फंड असं सर्च करतो आणि बघूया आपल्याला डिव्हिडंड म्युच्युअल फंड एखादा चांगला दिसतो आहे का. सो बेस्ट डिव्हिडंड यील्ड म्युच्युअल फंड जे आहेत ते मी क्लिक केलं इथे गुगलवर सर्च करून. आणि हे बघा इथे आपल्याला हा दिसतो आहे LIC म्युच्युअल फंड डिव्हिडंड यील्ड फंड. हा 61% एका वर्षातले रिटर्न्स आहेत आणि
त्याची फंड साईज जी आहे 189 करोडची आहे. जर आपण त्याच्यावर क्लिक केलं तर आपल्याला त्याचे डिटेल्स दिसतील आणि बट इट इज अ व्हेरी हाय रिस्क फंड, कारण तो ग्रोथ चांगली देतो आहे. त्याच्यावरून दिसेल की त्याने अशा काही इन्व्हेस्टमेंट केल्या ज्या रिस्की असू शकतात. आणि अजून तुम्ही खाली ड्रिल डाऊन केलं तर तुम्हाला त्याच्या होल्डिंग्स पण दिसतील. सो HDFC, TCS, कोटक महिंद्रा, NTPC या सगळ्या कंपन्यांमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहे, ज्याच्यातून डिव्हिडंड पण मिळेल. ओके, तर या अशा प्रकारच्या दुसऱ्या प्रकारे तुम्ही पण इन्व्हेस्टमेंट करू शकता. थेट शेअर्समध्ये नसेल जायचं तर स्मॉल कॅपमधून जा किंवा मग तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून जा. जे डिव्हिडंड इन्कम आपल्याला मिळतं ते टॅक्सेबल असतं. तुमचं जे इन्कम स्लॅब्स आहे त्याच्यामध्ये ते कन्सिडर होतं. जसं तुमच्या नोकरीतून किंवा बिझनेसमधून जो पैसे तुमच्याकडे येत आहेत त्याच्यावर जो तुम्ही टॅक्स भरता स्लॅबच्या अनुसार, तसंच इन्कम म्हणून डिव्हिडंडला कन्सिडर केलं जातं आणि त्याच्यावर जो काही तुम्ही स्लॅबमध्ये आहात ते टॅक्स भरावा लागेल. आता आपण येऊया महत्त्वाच्या मुद्द्याकडे की मी डिव्हिडंड पोर्टफोलिओ का करत नाही किंवा तुम्ही पण डिव्हिडंड पोर्टफोलिओ का करू नये. ओके, एक पद्धत म्हणून मी ते तुम्हाला सांगितलं. काही लोक करू शकतात पण सगळ्यांनी ते करण्याची आवश्यकता नाही आहे. त्याचं कारण आहे की डिव्हिडंडमध्ये ग्रोथ जी आहे ती लिमिटेड असते. आपण ग्रोथ फक्त फोकस करून कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केलं तर आपल्याला चांगला परतावा मिळतो, फक्त तो लगेच मिळत नाही. सो जर तुमचं इन्कम दुसरीकडून चालू असेल, तुमच्या नोकरीतून, बिझनेसमधून, पार्ट टाईम कुठून तरी तुमचं इन्कम चालू असेल तर तुम्हाला डिव्हिडंड इन्कमसाठी इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही आहे. डिव्हिडंडला इग्नोर करा आणि लाँग टर्म ग्रोथकडे बघा. आता सोपी गोष्ट आहे बघा, कंपनीकडे जो प्रॉफिट आला त्या प्रॉफिटचं जर त्यांनी सगळ्यांमध्ये शेअरहोल्डर्समध्ये वाटप करून टाकलं तर याचा अर्थ ते पैसे वापरून बिझनेस त्यांनी वाढवण्याची अपॉर्च्युनिटी गमावली किंवा कदाचित त्यांच्याकडे ती अपॉर्च्युनिटीच नाही आहे किंवा त्यांना ती दिसते मार्केटमध्ये की आता मला काही याच्या पुढे वाढता येणार नाही आहे म्हणून ते वाटून टाकतात पैसे. ओके, आणि त्यामुळे जे नवे बिझनेसेस आहेत, फास्ट ग्रोईंग बिझनेसेस आहेत, ते जास्त डिव्हिडंड देतच नाहीत. ओके, जे स्टेबल जुने बिझनेसेस आहेत ते तुम्हाला डिव्हिडंड देतील आणि त्याच्यामुळे ग्रोथची अपॉर्च्युनिटी मिस होईल जर तुम्ही फक्त डिव्हिडंडकडे बघून पैसे इन्व्हेस्ट केले. आणि म्हणून मी अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करतच नाही. तो डिव्हिडंड किती येतो मी त्याच्याकडे इग्नोर करतो, बिलकुल बघतही नाही, कारण माझा फोकस स्टॉक वाढण्याकडे आहे, माझा फोकस प्रॉफिटेबल कंपनी घेण्याकडे आहे, माझा फोकस जो आहे तो डिव्हिडंड मिळवण्याकडे नाही आहे. आणि आता येऊया आणखीन एका मुद्द्याकडे जे तुम्ही थंबनेलवर बघितलं असेल, 50,000 दर महिने. जर समजा 50,000 दर महिने तुम्हाला कमवायचे असतील डिव्हिडंडमधून तर वर्षाला 6 लाख रुपये झाले आणि वर्षाला 6 लाख रुपये झाले तर 2% डिव्हिडंडचं जरी आपण कॅल्क्युलेशन केलं तरी 3 करोडचा पोर्टफोलिओ त्याच्यासाठी लागेल. आता 3 करोडचा पोर्टफोलिओ अशक्य आहे का? तर बिलकुल नाही. मी स्वतः कितीतरी अशा लोकांना पर्सनली ओळखतो आहे ज्यांचा पोर्टफोलिओ आता 5, 7, 10 करोडच्या आसपास झालेला आहे. ओके, तर आणि ते नोकरी करत आहेत. तर तुमचाही असा पोर्टफोलिओ होऊ शकेल, पण सुरुवातीला एवढा मोठा पोर्टफोलिओ नसेल. तुम्ही जर कन्सिस्टंटली चांगले स्टॉक्स, चांगले म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले, 10, 12, 15 वर्ष इन्व्हेस्टमेंट केली तर तुमचा पोर्टफोलिओ असा होईल जो तुम्हाला महिन्याला 50,000 रुपये सहज देऊ शकेल. 3 करोडच्या वरचा पोर्टफोलिओ 2% किंवा 1%, 1.5%च्या आसपास तुम्हाला डिव्हिडंड देऊ शकेल. ओके, आणि त्यामुळे लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करा. सुरुवातीला जी मी दोन्ही उदाहरणं सांगितली, रिलायन्स मुकेश अंबानीचं होतं किंवा वॉरन बफे यांचं उदाहरण होतं, त्यांनी खूप दीर्घकाळ इन्व्हेस्ट केलेली आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांचा पोर्टफोलिओ मोठा झालेला आहे आणि त्यामुळे त्यांना सायझेबल डिव्हिडंड मिळत आहेत. त्याच्यामुळे डिव्हिडंड इन्कमकडे बघून धावू नका, उगाच कुठल्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करू नका. ग्रोथ बघून इन्व्हेस्ट करा आणि जेव्हा ते स्टॉक्स ग्रो होतील ते एवढा डिव्हिडंड देतील की तुम्हाला चिंता करण्याची गरजच लागणार नाही. आय होप तुम्हाला डिव्हिडंड इन्व्हेस्टिंगचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि आत्ता तुमची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी बऱ्यापैकी क्लिअर झाली असेल तर मला तसं कमेंट्समध्ये जरूर सांगा. काही डाऊट्स असतील तर विचारा आणि यासोबत तुम्हाला फायनान्सशी संबंधित कोणते व्हिडिओज किंवा कोणते विषय बघायला शिकायला आवडतील ते मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. थँक्यू. ऑल द बेस्ट.